तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही चहा नाश्ता घेऊन मालवणला जायला निघालो. तर आम्ही वेंगुर्ल्यावरून मालवणला जात होतो. रस्त्याची व्यवस्था अगदी चांगली होती. कुडाळचं रेल्वे स्टेशनसुद्धा आहे. जर तुम्ही ट्रेनने जात असाल तर मुंबईवरून तुतारी आणि शताब्दी एक्सप्रेस आहे. तर कुडाळ स्टेशनला या दोन्ही एक्सप्रेस थांबतात आणि तिथूनसुद्धा तुम्ही मालवणला जाऊ शकता. मी तुम्हाला सजेस्ट करेल की इथे आल्यावर बोट राईड नक्की करा. देवबागची ही संगम बोट ही पूर्ण फॅमिलीला घेऊन जाते आणि जवळपास 3 ते 4 तासाची ही बोट राईड आहे. ही बोट राईड सुनामी बेट, संगम पॉइंट, पांडवकालीन मंदिर, सिगल बेट, भोगवे बीच, मिनी केरळ, विठ्ठल मंदिर, क्रोकोडाईल शेप इत्यादी ठिकाणी तुम्हाला घेऊन जाते. नदीच्या आजूबाजूला संपूर्ण मँग्रोव्हचं हिरवगार जंगल आणि त्यातून नदीकाठी डोकावणारी असंख्य नारळाची झाडं. खरं तर आपल्या जवळच्या ठिकाणावरून आपण इतकं युज्ड टू होतो की आपल्याला त्याचं मोलच कळत नाही. पण तुम्हाला खरंच सांगते की कदाचित तुम्ही केरळ, गोवा, बाली इत्यादी ठिकाणी कुठेही गेला असाल, पण नदीतून देवबागला जाण्याचा हा जो अनुभव आहे तो खूप वेगळा आणि शब्दात व्यक्त करता येणार नाही असा आहे. खारफुटी झाडं का बोलतात तर बाकी झाडं कशी गोड्या पाण्यामध्ये वाढतात सर. हे एक झाड असे आहे जे फक्त खाऱ्या पाण्यामध्ये वाढतं म्हणून त्याला खारफुटीची झाडं असं बोलतात. आणि ही सर्व जी झाडं आहेत ना म्हणजे मध्ये सर्व बेट आहेत झाडं आहेत ही सर्व फॉरेस्टच्या अंडर आहेत सर. याला सर तोडायला मान्यता नाही. तोडली आणि कंप्लेंट झाली तर केस होऊ शकते. आणि ही खाडी आहे दोघांमधील अंतर आहे ना 50 मीटर पेक्षा पण कमी आहे सर. आणि जुने लोक काय बोलायचे हे खालची छोटस मंदिर आहे ना याच्यामध्ये शंकराची एक पिंडी आहे सर. तर त्या पिंडीला हे खाडीचं पाणी जर त्या पिंडीला लागलं ना तर समजायचं पूर्ण गावामध्ये पाणी भरणार. 1983 साली एक वादळ झालं होतं. त्यावेळी फक्त शंकराच्या पिंडीला ते पाणी लागून गावामध्ये पाणी भरलं होतं. पण त्याच्यानंतर असं काही झालं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे अंतर कमी आहे ना ते देवबाग गावाचे 2 भाग व्हायला वेळ लागत नाही. इथलं कसं असतं पाण्याचा करंट जसा जाणार तशी वाळू पुढे पास होत जाते. आज या 2 देवांची कृपा गावावर आहे म्हणून देवबाग गावाचे 2 भाग वाचवत राहिले. तर आपले वुडनचे रूम आहेत. वुडन लाकडाचे रूम आहे. एसी रूम आहे. म्हणजे स्टे करायचं. हो हो हो. आपल्या पलीकडे जसं असतं ना रूम मध्ये सेम तसं जेवण वगैरे सर्व आत. अजून हे चालू केले नाही. दसऱ्याला ते चालू करतात. देवबाग मध्ये प्रथम मध्ये सागर संगम रिसॉर्ट आहे ना त्यांनी हे केलं आहे. आणि खास वैशिष्ट्य म्हणजे एकदा चालू झाले ना की पूर्ण महिनाभर रूम फुल असतं. बुकिंग असतं. हो म्हणजे राहण्याचं पण सोय. हो. इथे जे आज समुद्रामध्ये खडकं आहेत ना तिथे घरटी बांधून राहतात. आणि छोटे छोटे मासे म्हणजे आपल्या तारली बांगडा व कसे मासे पाण्याच्या वरून चालतात ना तेव्हा त्यांच्या मागण्या ते किनारा लगत येतात. संध्याकाळ झाली की परत समुद्रामध्ये जाऊन घरट्यामध्ये जाऊन बसणार. सकाळ झाली की परत रिटर्न समुद्राच्या आतमध्ये बसणार. हो हो हो. म्हणजे तुम्हाला सांगतो जवळजवळ समुद्र काळात ते फक्त ते पडगळीला आल्यावर त्याला दुरुस्त. आतमध्ये जायचं असेल दर्शन घ्यायला जाऊ शकतो. चालू आहे का ते? हा दर्शन हे चालू आहे. फक्त काय माहिती आहे तिथं जरा उतरायला जर असं चिखल बाकी जाणार आहात. मिनी केरळ का बोलतात ते केरळला कसं खाडीला दोन्ही साईडची नारळाची झाडं असतात. तिथं वन साईड छोटंसं बेट आहे म्हणून मिनी केरळ बोलतात. आणि संपूर्ण सगळी प्रायव्हेट प्रॉपर्टी आतमध्ये लोक बसते ना तिथे प्रत्येकाचे छोटे छोटे असे भाग आहेत. ही आहे नदी आणि हा आहे समुद्र. साधारण 2 तास तरी इथे यायला लागतात. जिथे कर्ली नदी थेट समुद्राला मिळते तिथेच हा देवबाग बीच आहे. आणि हेच ते सुनामी आयलँड जिथे वॉटर स्पोर्ट्स होतात. इतका अप्रतिम आणि इतका नितळ हा समुद्र आहे की बघताना सुद्धा खूप भारी वाटतं की ज्या नदीतून आपण प्रवास करत आहोत तीच थेट नदी सागराला मिळते. त्यामुळे हा स्पॉट अगदी मस्त आहे. सो मालवणमधला बेस्ट बीच हा तर वादाचाच विषय आहे, पण देवबाग आणि तारकर्ली हे 2 बीच फार महत्त्वाचे. सो मित्रांनो, हा माझा देवबागचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
आवडला तर तुम्ही नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि तुमचं प्रेम मला असंच मिळू द्या. थँक्यू.